आयुष्यातील सर्वात कठीण क्षण तो असतो जेव्हा आपलंच माणूस आपलं मन दुखावून विचारते काय झालं, आणि तुम्हालाही हसत हसत सांगावे लागते की काही नाही, डोळ्यात काहीतरी गेलं आहे. काही गोष्टी मनाला लागतात तर काही आपणच ते लावून घेतो. नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नये. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरले जातात. प्रत्येक माणसाच्या सहन करण्याला मर्यादा असते. एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असं होत नाही. कधी स्वभाव, कधी संस्कार, तर कधी वैचारिक फरक आड येतो. काही व्यक्ती अशाही असतात ज्या एकतर परिस्थितीशी तडजोड करत जुळवून घेतात किंवा शांत राहतात. शांत राहणं म्हणजे दुबळेपणाचे लक्षण असतं असा खूप लोकांचा समज असतो. पण संयम सोडून मनाला लागेल असं बोलण्यापेक्षा शांत राहून काहीच न बोलणं कधीही चांगलं. त्याने ना मनात आडी राहते ना नात्यात कटुता येते. म्हणून शांत आणि संयमी राहा. वेळ बरोबर सगळ्या प्रश्नाचे उत्तर देते. वादापेक्षा मौनाने एखाद्याचा पराभव करा, कारण जे तुमच्याशी नेहमी वाद घालायला तयार असतात ते तुमचे मौन कधीही सहन करू शकत नाही. जेव्हा आपल्याला वाटायला लागेल की नातं टिकवण्यासाठी फक्त आपणच प्रयत्न करतोय, तेव्हा त्या नात्यातून शांतपणे बाहेर पडलेलं बरं असतं. प्रत्येक नात्याचा दोरा हा खूप नाजूक असतो. तो अलगद तुटला जातो. कधी कधी आपण नात्यांमध्ये काही चुकीचे बोलल्यामुळे तो दोरा तुटला जातो. म्हणून नात्यांमध्ये विचार करून बोला, जेणेकरून त्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये आणि त्या नात्यातील दोऱ्याचे बंध कायम टिकून राहतील. एखादे नातं तुटल्याचे दुःख खूप भयानक असते. शब्द प्रत्येकाकडेच असतात, कुणाकडे मन जिंकून घेणारे तर कोणाकडे मन दुखवणारे. आयुष्य सुंदरच आहे, फक्त आयुष्यात येणारे लोक स्वार्थी, मतलबी आणि धोकेबाज असायला नकोत. कधी कधी कोणाला काही बोलून आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असतं. त्यांना वेळ बरोबर उत्तर देते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.